रात्र बरीच झाली होती. संपूर्ण घर शांत झालं होतं. राहुलची आई आणि बहीण आपापल्या खोलीत झोपायला गेल्या. घरात आता फक्त घड्याळाच्या टिकटिकचा आवाज ऐकू येत होता. दिव्या कपडे बदलून शांतपणे खोलीत आली. राहुल आधीच बेडच्या एका बाजूला बसला होता. दोघांची नजर क्षणभर एकमेकांवर पडली, पण लगेचच दोघांनीही नजर वळवली. खोलीत एक अवघडलेली शांतता पसरली होती. दिव्या हळूच कपाटाजवळ गेली. तिने एक उशी आणि पातळ चादर बाहेर काढली. राहुलने तिच्याकडे पाहिलं. दिव्या शांत आवाजात म्हणाली, तुम्ही बेडवर झोपा, मी खाली गादी टाकून झोपते. हे ऐकताच राहुल लगेचच म्हणाला, नाही नको, त्याची काहीच गरज नाही. दिव्या त्याच्याकडे पाहतच राहिली. राहुल पुढे म्हणाला, तुझ्या पायाला त्रास आहे, खाली झोपल्याने अजून त्रास होईल. काही क्षण शांतता पसरली. मग तो म्हणाला, बेड मोठा आहे, तू एका बाजूला झोप, मी दुसऱ्या बाजूला झोपतो. दिव्याने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त हलकेच मान डोलावली. दोघेही बेडच्या दोन टोकांना झोपले होते. त्यांच्यामध्ये बरंच अंतर होतं. जणू त्या अंतरातच त्यांच्या मनातला दुरावाही दिसत होता. खोलीतील लाईट बंद झाली, पण दोघांच्याही डोळ्यांना झोप येत नव्हती. राहुल छताकडे पाहत विचार करत होता. दिव्या मात्र शांतपणे अश्रू पुसत होती, जेणेकरून राहुलला तिचं रडणं ऐकू येऊ नये. एकाच खोलीत, एकाच बेडवर, पण दोघांच्या मनात हजारो न बोललेले प्रश्न होते. आणि त्या रात्री शांततेनेच दोघांमध्ये सर्वात जास्त संवाद साधला होता. रूममध्ये पूर्ण शांतता होती. लाईट बंद होती. फक्त खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश खोलीत पसरला होता. राहुल बेडवर पडला होता, पण त्याच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती. तो वारंवार कुशी बदलत होता. त्याच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. दिव्याला उद्या माहेरी जायचं कसं सांगू? ती आधीच इतकी तुटलेली आहे. मी तिला हे सांगितलं तर तिच्यावर काय परिणाम होईल? तो डोळे मिटायचा प्रयत्न करत होता, पण सकाळपासून घडलेला प्रत्येक प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहत होता. दुसऱ्या बाजूला दिव्या शांतपणे पडली होती. तिला वाटत होतं राहुल झोपला आहे, पण तिच्याही डोळ्यांना झोप नव्हती. ती मनातच देवाला प्रार्थना करत होती, देवा, माझ्या नशिबात जे असेल ते होऊ दे, पण माझ्या आईबाबांचा मान राख. राहुलने नकळत तिच्याकडे पाहिलं. ती डोळे मिटून पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि दिवसभराचं दुःख स्पष्ट दिसत होतं. क्षणभर राहुलच्या मनात विचार आला, आत्ता सांगू का तिला? पण लगेच त्याने तो विचार बाजूला सारला. नाही, आत्ता नाही, आजचा दिवस तरी शांत जाऊ दे. तो मनातच म्हणाला, उद्या सकाळी बोलू, तिला स्पष्ट सांगावंच लागेल. हे ठरवून त्याने डोळे मिटले. पण त्या रात्री झोप मात्र राहुलपासून आणि दिव्यापासून दोघांपासूनही खूप दूर होती. रात्र सरत होती, पण त्या खोलीत झोप कुणालाच लागली नव्हती. राहुल डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत पडला होता. त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. जर मी उद्या दिव्याला माहेरी पाठवलं तर लोक काय म्हणतील? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सून माहेरी परत गेली अशी चर्चा सगळीकडे होईल. माझ्या कंपनीत, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज लावेल. तो पुन्हा विचार करू लागला, लोकांना सत्य सांगू की शांत राहू? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला अधिकच गोंधळात टाकत होतं. दुसऱ्या बाजूला दिव्याही जागीच होती. तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. ती मनात म्हणत होती, जर राहुलने मला खरंच माहेरी पाठवलं तर मी आईबाबांच्या डोळ्यात कसं पाहू? आत्तापर्यंत मला अनेक मुलांनी नाकारलं, पण लग्न झाल्यानंतरही जर मी माहेरी परत गेले तर समाज आईबाबांना किती बोल लावेल? तिच्या मनात शेजाऱ्यांचे, नातेवाईकांचे शब्द घुमू लागले. लग्न टिकलं नाही, काहीतरी मोठं कारण असणार. या कल्पनांनीच तिचं मन आणखी खचत होतं. ती स्वतःपेक्षा जास्त तिच्या आईवडिलांचा विचार करत होती. माझ्यामुळे त्यांना पुन्हा मान खाली घालावी लागली तर? हा विचार तिला असह्य होत होता. एकाच बेडवर झोपलेले दोघांच्याही मनात भीती होती. राहुलला समाजाच्या प्रश्नांची चिंता होती आणि दिव्याला तिच्या आईवडिलांच्या सन्मानाची. पण त्या दोघांपैकी एकालाही हे माहीत नव्हतं की दुसराही त्या रात्री तितकाच अस्वस्थ होता. त्या रात्री फक्त राहुल आणि दिव्याच जागे नव्हते. राहुलची आईसुद्धा तिच्या खोलीत अंथरुणावर पडली होती, पण तिच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती.
ती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. मनात विचारांचं वादळ सुरू होतं. तिने डोळे मिटले की सकाळचा प्रसंग आठवत होता. राहुलचा राग, दिव्याचे अश्रू आणि स्वतःचा घेतलेला निर्णय. ती मनातच म्हणाली, मी हे काय करून बसले. मुलाचं भलं व्हावं म्हणून घेतलेला निर्णय आज दोघांच्याही आयुष्यावर ओझं बनला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती देवघराकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, देवा, माझ्याकडून मोठी चूक झाली. दिव्याने मला किती वेळा सांगितलं होतं, राहुलला सर्व सत्य सांगा. तिच्या आईवडिलांनीही काहीच लपवलं नव्हतं, पण मीच माझ्या हट्टापायी सत्य लपवलं. तिच्या मनात एकच भीती घर करून बसली होती. जर उद्या राहुलने खरंच दिव्याला माहेरी पाठवलं तर त्या निष्पाप मुलीचं आयुष्य काय होईल? समाज तिच्यावर किती प्रश्न उभे करेल? तिच्या आईवडिलांवर काय बितेल? या विचाराने तिचं मन भरून आलं. ती स्वतःलाच दोष देत होती. चूक माझी होती, पण शिक्षा मात्र दिव्याला मिळणार आहे हे तिला अजिबात सहन होत नव्हतं. रात्र पुढे हळूहळू सरकत होती. एकाच घरात 3 जण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जागे होते. राहुल भविष्याच्या निर्णयाने अस्वस्थ होता. दिव्या तिचा संसार तुटण्याच्या भीतीने रडत होती आणि राहुलची आई स्वतःच्या निर्णयाच्या अपराधीपणाने आतून तुटत होती. त्या रात्री त्या घरात शांतता होती, पण प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली, पण त्या घरात नेहमीसारखी चैतन्याची सकाळ नव्हती. घरभर एक विचित्र शांतता पसरली होती. कोणी कोणाशी फारसं बोलत नव्हतं. घड्याळाची टिकटिक आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या भांड्यांचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. राहुल नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला. तो तयार होऊन खाली आला. हॉलमध्ये काही क्षण शांतपणे बसला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते. दुसरीकडे दिव्याही उठली. तिने आवरून शांतपणे स्वयंपाकघरात प्रवेश केला. राहुलची आई आधीपासूनच तिथे होती. दोघी मिळून नाश्त्याची तयारी करू लागल्या. एकीने पोहे बनवायला घेतले तर दुसरी चहा करत होती, पण दोघींमध्ये एकही शब्द नव्हता. राहुलची आई अधूनमधून दिव्याकडे पाहत होती. दिव्या मात्र खाली मान घालून तिचं काम करत होती. तिच्या डोळ्यांखाली रात्रभर न झोपल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. आईचं मन भरून आलं. तिने हळूच विचारलं, बाळा, रात्री झोप लागली का? दिव्याने हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. हो, थोडीफार, पण तिचा आवाजच सांगत होता की ती खोटं बोलत आहे. आईला पुढे काही विचारण्याचं धाडसच झालं नाही. दोघी पुन्हा शांतपणे काम करू लागल्या. तेवढ्यात राहुल स्वयंपाकघराच्या दारात येऊन उभा राहिला. त्याची आणि दिव्याची नजर क्षणभर भिडली. दिव्याने लगेचच नजर खाली केली. राहुल काही क्षण तसाच उभा राहिला होता. जणू त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द मात्र ओठांवर येत नव्हते, कारण त्याच्या मनात अजूनही तोच निर्णय घोळत होता. आज दिव्याशी माहेरी जाण्याबद्दल बोलायचं की अजून थोडा वेळ थांबायचं? सकाळचा नाश्ता तयार झाला. दिव्याने शांतपणे नाश्त्याचं ताट वाढलं आणि राहुलसमोर टेबलावर ठेवून दिलं. नाश्ता, एवढंच ती हळू आवाजात म्हणाली. राहुलने तिच्याकडे एक क्षण पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते. त्याने ताटाकडे पाहिलं, पण नाश्त्याला हात लावला नाही. अचानक तो मोठ्या आवाजात म्हणाला, आई, जरा इकडे ये, महत्त्वाचं बोलायचं आहे. स्वयंपाकघरात उभे असलेली राहुलची आई, आईच्या हातातून चमचा जवळजवळ खाली पडणारच होता. तिच्या अंगावर काटा आला. तिला एका क्षणात समजलं, राहुल आता दिव्याला माहेरी पाठवण्याचाच विषय काढणार आहे. तिच्या हृदयाची धडधड वाढली. दिव्यानेही राहुलचं बोलणं ऐकलं. तिचे हात थरथरू लागले. ती जिथे उभी होती तिथे थिजून गेली. आज निर्णय होणार हा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. राहुलची बहीणही तिच्या खोलीतून बाहेर आली. भावाचा गंभीर आवाज ऐकून ती हॉलमध्ये आली. आई हळूहळू चालत राहुलजवळ गेली. तिने स्वतःला सावरत विचारलं, काय झालं राहुल? राहुलने एकदा आईकडे पाहिलं, मग दिव्याकडे. त्याने खोल श्वास घेतला.
त्याच्या चेहऱ्यावरचा निर्णय स्पष्ट दिसत होता. हॉलमध्ये इतकी शांतता होती की घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येत होती. सगळ्यांच्या नजरा आता राहुलकडे खिळल्या होत्या. कारण पुढच्या काही क्षणात तो जे बोलणार होता त्यावर एका नव्या संसाराचं भविष्य अवलंबून होतं. राहुलने आईकडे पाहिलं. त्याचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत प्रचंड कठोरपणा होता. आई, मी तुला काल काय सांगितलं होतं, आठवतंय ना? आईने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त मान खाली घातली. राहुल पुन्हा म्हणाला, दिव्या आज तिच्या माहेरी परत जाईल. हे शब्द ऐकताच दिव्याच्या हातातील पाण्याचा ग्लास हलकासा थरथरला. तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू आता थांबवणं तिला शक्य झालं नाही. अश्रू तिच्या गालांवरून ओघळू लागले. तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या ओठांतून एकही शब्द बाहेर पडला नाही. राहुलने तिच्याकडे न पाहताच पुढे म्हटलं, मला माझ्या नजरेसमोर ही अजिबात नको आहे. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय. दरवेळी तिच्याकडे पाहिलं की माझ्यापासून लपवलेलं ते सत्य आठवतं. हे ऐकताच राहुलची आई घाबरून पुढे आली. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, राहुल, असं बोलू नकोस. तिची काहीच चूक नाही. राहुलने लगेच उत्तर दिलं, आई, मी आधीच सांगितले, चूक कुणाची आहे यावर आता मला बोलायचंच नाही. पण या परिस्थितीत मी तिच्यासोबत संसार करू शकत नाही. दिव्या दोन्ही हातांनी डोळे पुसत उभी होती. तिने स्वतःला सावरत थरथरत्या आवाजात विचारलं, राहुल, एकच प्रश्न विचारू का? राहुल शांत उभा राहिला. दिव्या पुढे म्हणाली, तू मला नाकारतोयस. माझ्या पायामुळे खोलीत क्षणभर शांतता पसरली. राहुलने उत्तर द्यायला ओठ उघडले, पण शब्द बाहेर आले नाहीत. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याही मनात स्पष्ट नव्हतं. तो रागवला होता, विश्वास तुटल्यामुळे. पण त्या रागामध्ये दिव्याबद्दलची दया, संभ्रम आणि वेदनाही मिसळली होती. हॉलमध्ये उभे असलेले तिन्ही जण निशब्द होते आणि त्या एका प्रश्नाने वातावरण आणखी जड झालं. दिव्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने थरथरत्या हातांनी राहुलकडे पाहिलं. मग हळूहळू दोन्ही हात जोडले. तिचा आवाज हुंदक्यांमुळे थरथरत होता, राहुल, यात माझी काय चूक आहे? मी तर सुरुवातीपासून सगळं सत्य सांगणारच होते. मी आईंना किती वेळा सांगितलं होतं, राहुलला सगळं खरं सांगा. माझ्या आईबाबांनीही काही लपवलं नव्हतं. ती रडतच पुढे म्हणाली, माझा पाय असा आहे हे मला लपवायचंच नव्हतं. मला खोट्यावर संसार उभा करायचाच नव्हता. दिव्याचे अश्रू आता थांबत नव्हते. ती राहुलच्या आईकडे वळली. हात जोडून ती म्हणाली, आई, प्लीज, मला कुठेही पाठवू नका. माझ्या माहेरी पाठवलं तर माझ्या आईबाबांच्या डोळ्यात कसं पाहू? त्यांनी माझ्यासाठी खूप सहन केलं आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी परत गेले तर त्यांच्यावर काय बितेल? हे बोलून ती अक्षरशः डसाडसा रडू लागली. राहुलची आई तिच्याजवळ आली. तिने दिव्याला मिठीत घेतलं. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रडतच म्हणाली, नाही बाळा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. चूक माझी आहे. शिक्षा तुला मिळू देणार नाही. तेवढ्यात राहुलची बहीणही पुढे आली. तिने दिव्याचा हात हातात घेतला आणि राहुलकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, दादा, वहिनींची एकदा तरी पूर्ण गोष्ट ऐक. त्या आजही स्वतःसाठी नाही, त्यांच्या आईबाबांसाठी रडत आहेत. राहुल काहीच बोलला नाही. तो समोर उभा राहून हे सगळं पाहत होता. दिव्या हात जोडून रडत होती. आई तिला सावरत होती आणि बहीण तिच्या बाजूने उभी होती. त्या क्षणी राहुलच्या मनातला राग अजूनही संपलेला नव्हता. पण दिव्याच्या डोळ्यातली असहाय्यता त्याला पहिल्यांदाच स्पष्ट दिसू लागली होती. राहुलचा संयम अखेर संपला. तो चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, हे घर माझं आहे आणि मला अशी परिस्थिती स्वीकारता येत नाही. त्याने आईकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, एकतर दिव्याला घराबाहेर पाठव, नाहीतर मीच हे घर सोडून कुठेतरी निघून जाईन. हे शब्द ऐकताच घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. राहुलची आई जागच्या जागी थिजून उभी राहिली होती. एका बाजूला तिचा मुलगा, दुसऱ्या बाजूला निष्पाप दिव्या. कोणाची बाजू घ्यावी हेच तिला समजत नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. दिव्याने मात्र सर्व काही समजून घेतलं. ती हळूच वळली. कुणावरही दोष न देता
ती तिच्या खोलीत गेली. कपाट उघडलं. एक एक करून तिने तिचे कपडे बॅगेत ठेवायला सुरुवात केली. प्रत्येक कपड्यांसोबत तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात तिने आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहिली होती, ते घर ती लग्नाच्या काही दिवसातच सोडत होती. राहुलची आई धावतच तिच्या खोलीत आली. ती रडत म्हणाली, "बाळा, बॅग भरू नकोस. मला तुला पाठवायचं नाही." दिव्याने अश्रू पुसत तिचा हात हातात घेतला. ती शांत आवाजात म्हणाली, "आई, माझ्यामुळे तुमचा मुलगा घर सोडून गेला तर तुम्हाला आणखी दुःख होईल. मी निघून जाते. कदाचित वेळ गेल्यावर त्याचा राग शांत होईल." आईने तिला मिठी मारली. दोघीही ढसाढसा रडू लागल्या. राहुलची बहीणही डोळे पुसत उभी होती. तिला काहीच सुचत नव्हतं. थोड्याच वेळात दिव्याने बॅग उचलली. तिने घरातल्या देवाला नमस्कार केला. मग राहुलच्या आईच्या पाया पडली. आईने तिला उठवून घट्ट मिठी मारली. "मला माफ कर बाळा." इतकंच तिच्या तोंडातून निघालं. दिव्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी घराकडे शेवटचं एकदा पाहत दाराबाहेर पडली. राहुल मात्र दूर उभा होता. त्याने तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलला नाही. काही क्षणातच दिव्या त्या घरातून निघून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न, माझी चूक नसतानाही माझ्या नशिबात ही शिक्षा का आली? त्या दिवशी त्या घरातून फक्त एक सून बाहेर पडली नव्हती, तर अनेक अपूर्ण स्वप्न, तुटलेला विश्वास आणि न बोललेलं दुःखही तिच्यासोबत निघून गेलं होतं. दिव्या घरातून गेल्यानंतर काही काळ राहुल शांत बसून राहिला. त्याच्या मनात क्षणभर अपराधीपणाची भावना आली. दिव्या जाताना तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हते. पण त्याने स्वतःला समजावलं, जे झालं ते योग्यच झालं. तो मनात म्हणाला, आता मागे वळून काहीच उपयोग नाही. मला माझं आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. राहुलच्या मनात त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या निशाचा विचार आला. काही महिन्यांपासून तिला त्याचा स्वभाव खूप आवडत होता. त्याला वाटत होतं की ती त्याच्यासोबत तो नव्याने सुखी संसार उभा करू शकेल. हा विचार मनात येताच त्याने मोबाईल उचलला. निशाचा नंबर डायल केला. काही रिंगनंतर तिने फोन उचलला. "हॅलो राहुल, बोल ना." राहुल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "निशा, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि मला तू आवडतेस. जर तू तयार असशील तर मला तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायचं आहे." फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग निशा हळू आवाजात म्हणाली, "राहुल, तुझं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं." आणि पुढे म्हणाली, "पण मला आधी सांग, एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या आयुष्यातलं आधीचं नातं पूर्णपणे संपलं आहे का?" राहुल काही क्षण गप्प राहिला. त्याच्या उत्तरावर पुढचं सर्व काही अवलंबून होतं. राहुलने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, "हो, माझ्या मनातून ते नातं संपलं आहे." तो पुढे म्हणाला, "मी तिच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. मला वेगळं आयुष्य सुरू करायचं आहे." फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली आणि मग निशा म्हणाली, "जर तू तुझा निर्णय नीट विचार करून घेतला असेल तर मला काहीच हरकत नाही. आपण पुढे याबद्दल भेटून बोलूया." राहुलच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हलकंसं समाधान दिसलं. त्याला वाटलं, आता माझं आयुष्य पुन्हा सुरळीत होईल. त्याने फोन ठेवला. त्याच्या मनात नव्या आयुष्याची चित्र रंगू लागली. दुसरीकडे निशाही फोन ठेवून शांत बसली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. ती मनात म्हणाली, राहुलसारखा मोठ्या कंपनीचा मालक, एवढी मोठी संपत्ती आणि ऐश्वर्यपूर्ण आयुष्य, ही संधी मी सोडणार नाही. तिला राहुलच्या स्वभावापेक्षा त्याच्या श्रीमंतीचं जास्त आकर्षण वाटत होतं. राहुलला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. त्याला वाटत होतं की निशा त्याच्यावर मनापासून प्रेम करते. त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंद येणार अशी त्याची खात्री झाली होती. पण त्याला अजून एक गोष्ट समजायची बाकी होती. कधीकधी एखाद्या व्यक्तीचं खरं रूप पहिल्या भेटीत दिसत नाही आणि बाहेरून परिपूर्ण वाटणारं नातंही आतून स्वार्थावर उभं असू शकतं. राहुलला वाटत होतं की त्याने एक अध्याय संपवला आहे, पण प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. दिव्या माहेरी गेल्यानंतर अवघे 2च दिवस झाले होते.
राहुलने कोणालाही काहीच न सांगता एक मोठा निर्णय घेतला. त्याने निशाला फोन केला. दोघेही थेट कोर्टात गेले. काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली आणि मोजक्या साक्षीदारांच्या उपस्थितीत दोघांनी विवाह नोंदणी केली. ना वाजत गाजत लग्न, ना घरच्यांचा आशीर्वाद, ना कोणताही उत्सव. सगळं काही शांतपणे पार पडलं. राहुलने हा निर्णय त्याच्या आईलाही सांगितला नव्हता. घरी परतल्यावर त्याने लग्नाचा दाखला आईसमोर ठेवला. आईने तो कागद उघडला आणि पुढच्या क्षणी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "राहुल, हे काय केलंस?" राहुल शांतपणे उत्तरला, "मी नवीन आयुष्य सुरू केलं आहे." हे ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती खुर्चीवर बसली. तिला एका मागोमाग एक धक्के बसत होते. दुसरीकडे माहेरी आलेली दिव्या पूर्णपणे आतून तुटून गेली होती. ती दिवसभर शांत बसून राहायची. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. रात्री उशीमध्ये तोंड लपवून ती रडायची, जेणेकरून तिच्या आईबाबांना तिचा आवाज ऐकू येऊ नये. पण आईवडिलांपासून मुलीचं दुःख लपून राहत नाही. दिव्याची आई अनेकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची, "बाळा, स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस." दिव्या मात्र शांतपणे आईच्या कुशीत डोकं ठेवून रडत राहायची. दिव्याचे बाबा बाहेरून धीर देत होते, पण ते स्वतःही आतून खचलेले होते. त्यांना सतत एकच विचार सतावत होता, "आम्ही सुरुवातीपासून सत्य सांगितलं, तरी आमच्या मुलीच्या नशिबी इतकं दुःख का आलं?" त्या घरात आता कोणी मोठ्याने रडत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात खोलवर वेदना साचलेल्या होत्या. आणि दुसरीकडे राहुल, त्याला वाटत होतं की त्याने योग्य निर्णय घेतला आहे, पण आयुष्य अजून त्याला अनेक सत्यांचा सामना करायला लावणार होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. राहुलला वाटत होतं, "मी योग्य निर्णय घेतला." पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तसतसं निशाचं खरं वागणं समोर येऊ लागलं. निशा अजिबात जुळवून घेणाऱ्या स्वभावाची नव्हती. तिला प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखीच हवी असायची. घरात काय बनणार, कधी बाहेर जायचं, कसं राहायचं, सगळे निर्णय ती स्वतःच घ्यायची. राहुलची आई तिच्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करत होती, पण निशाच्या वागण्यात ना आपुलकी होती ना आदर. ती राहुलच्या आईला सासू म्हणून मान देत नव्हती. उलट हक्काच्या सुरात म्हणायची, "आई, मला चहा करून द्या. मला हा पदार्थ खायचा आहे. लगेच बनवा. माझे कपडे धुवायला टाका. ही खोली नीट साफ करा." तिचा बोलण्याचा सूर असा होता, जणू घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी नव्हे तर एखाद्या मोलकरणीशी बोलत आहे. राहुलची आई मनातलं दुःख गिळून शांतपणे सगळं करत होती. तिला एकच वाटायचं, घरात पुन्हा भांडण नको. पण प्रत्येक दिवशी तिचा अपमान वाढतच होता. एके दिवशी तर निशा सगळ्यांसमोर चिडून म्हणाली, "माझ्या पद्धतीने हे घर चालणार. मला कोणाचा हस्तक्षेप नको आहे." हे ऐकून राहुलची आई गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात राहुल तिथे आला. त्याने आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. क्षणभर त्याच्या मनात दिव्याची आठवण झाली. दिव्या, जी प्रत्येक गोष्ट प्रेमाने विचारून करायची, जिने कधीच मोठ्यांशी आवाज चढवला नव्हता. आणि इथे निशाचं खरं रूप आता दिवसेंदिवस समोर येत होतं. राहुलच्या मनात पहिल्यांदाच एक बोचरा विचार आला, "मी निर्णय घेताना माणसांचं मन पाहिलं होतं की फक्त बाहेरचं रूप?" हा प्रश्न त्याला आतून अस्वस्थ करू लागला होता.